प्रेक्षकांनो, आता इकडे राणी आणि इंद्रला समजलंय की जे काही पण घडतंय ते कोणीतरी मुद्दाम घडून आणतंय. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे मालतीला राणी कॉफी देत असते आणि बोलत असते की खरंच मॅडम, मी हे सगळं मुद्दामून नाही केलं. आता इकडे ती एक घोट घेतल्याबरोबर आता इकडे ती मनातल्या मनात विचार करते मालती की राणी माझ्याशी काल कितीही वाईट वागली असेल आणि चुकून का होईना, पण मात्र तिच्या हातची ही कॉफी पिऊन खरंच खूप बरं वाटतंय. असं वाटतंय की आता फ्रेशच झालंय की काय. आता अशी ती मनात बोलत असते. त्यावर इकडे आबा बोलतात, छान केली आहे ना राणी ही कॉफी. त्यावर इकडे अजित बोलतो, नाही नाही, एक नंबर, फर्स्ट क्लास झाली आहे. त्यावर आता इकडे राणी बोलत असते, खरंच मालती मॅडम, माझं सगळं काही मी काल केलं ते मुद्दामून नाही केलेलं आहे. आता इकडे त्यावर मालती बोलते, हे बघ राणी, मी काही तुला आजची रागवलेली नाहीये. माझा म्हणजे तुझ्याविषयी माझ्या मनात आधीपासूनचा राग होता. आणि हे बघ, मी आता कुठे सगळं काही म्हणजे सगळं काही विसरून तुझ्याशी चांगलं वागायला लागली होती, पण यानंतर तू हे सगळं काही केलं, मला वेळ लागेल तुला समजून घ्यायला. त्यावर इकडे ती बोलते, हो ना मॅडम, मी म्हणत नाही की तुम्ही आताच राग विसरा, तुम्ही घ्या, तुम्हाला जितका वेळ हवा आहे तितका घ्या. आता इकडे आबा बोलतात, काय ग राणी, इंद्रा कुठे? त्यावर तिकडे ती बोलते, ते ना रूममध्ये आहे, त्यांनी ना रूममध्येच मला लिंबू पाणी बोलवलं, मी देऊन येते हां. आता इकडे ती लिंबू वगैरे कापत असते आणि सगळी तयारी वर म्हणजे घेऊन जात असते. इकडे तनिषा आणि उर्मिलाचा मस्तपैकी प्लॅन झालेला असतो. इकडे राणी आता इकडे रूममध्ये जाते. त्यावर आता इकडे इंद्रा विचार करत असतो, काल मी या सगळ्यांमध्ये एक विचारलो की गोट्या आणि राणीमध्ये असं काय झालंय, नेमकं म्हणजे भांडणं वगैरे झालीत का, असं तो विचार करत असतो. इकडे राणी येते आणि तिकडे लिंबू पाणी बनवत असते. त्यावर आता इकडे इंद्रा बोलतो, राणी मला एक गोष्ट सांग, मी या सगळ्यांमध्ये एक विसरलोच. अगं तू काल गोठ्याशी इतकं वाईट का वागत होतीस, काय झालंय तुमच्यामध्ये? त्यावरती बोलते, काही नाही, तिला सगळं काही आठवतं. त्यावर ती बोलते, काही नाही सर, आमचं असंच मैत्रीमध्ये भांडण झालंय. आणि हे बघा, ते सोडा, मला ना फक्त एकच माहिती आहे की तुम्ही फक्त माझे आहात, दुसरं कोणाचेही नाही. आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना, बस मला इतकंच पाहिजे. आहात ना तुम्ही माझे? असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, हो ऑफकोर्स, फक्त मी तुझा आहे राणी. आता इकडे ती परत लिंबू पाणी बनवायला घेत असते. इकडे तो मनातल्या मनात विचार करत असतो, राणी मी तुझाच आहे ग, पण ते एक रात्र जी चुकी झाली आहे ती कशी पुसून टाकावं ना ते मला कळतच नाहीये. आता इकडे राणी जी असते मस्तपैकी लिंबू पाणी त्याला देत असते. आता इकडे तनिषा आणि उर्मिला दोघीही आता इकडे त्यांचा प्लॅन चालू करतात. इकडे तनिषा जी असते इकडे त्या पायऱ्यांवर इकडे पाणी टाकण्यासाठी जात असते. तितक्यात अजित येतो. इकडे त्यावर उर्मिला बोलते, ए थांब, त्यानं अजितला जाऊ दे, तो खूप शार्प आहे बरं का, तो खूप म्हणजे हुशार आहे. त्यावर इकडे तनिषा बोलते, ते तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही. जर माझ्या सारखा मधामधात आले ना, वाटेला आले ना, तर त्याला मधातून उडवूनच टाकेल बघ. आता इकडे तनिषा जी असते पूर्ण पायऱ्यांवर पाणी वगैरे सांडवते. आता तिकडे यांचा प्लॅन चालू झालेला असतो. आता इकडे यांचा प्लॅन असतो म्हणजे उर्मिला तिकडे खाली पडणार, म्हणजे तिने सगळं काही कुंड्या वगैरे पाडलेल्या असतात आणि जोरजोरात ओरडत असते आणि ओरडत असते की माझं बाळ, माझं बाळ, आणि सगळ्यांना हाका मारण्याचा प्रयत्न करते. त्यावर इकडे तनिषा सुद्धा सगळ्यांना हाका मारण्याचा प्रयत्न करते. आता इकडे राणी आणि इंद्राला एकदम ऐकू येतं खालून तिचा आवाज. आता इकडे सगळेजण तिथं गोळा होतात. त्यावर तिकडे ती बोलत असते की मालती आई माझं बाळ, आणि इकडे जोरजोरात ओरडत असते जसं काही तिचा खरंच त्याच्यावर घसरून पाय पडलाय. त्यावर तिकडे मालती बोलते, अगं कशी काय पडलीस तू? इकडे आबा वगैरे सगळेच बोलत असतात. आता एकदम उर्मिला म्हणजेच त्या पाण्यावर हात ठेवते बोलते, पाणी, इथे पाणी कोणी सांडवलं? आता इकडे त्यावर ती राणीला बोलते, म्हणजे हीच बोलत असते की हे सगळं कोणीतरी मुद्दामून केलं माझ्या बाळाला मारण्यासाठी. ए राणी, तुम्हाला हात लावू नकोस, हे सगळं तूच केलं ना मुद्दामून माझ्या बाळाला मारून टाकायला पाहिजे म्हणून. मला माहिती आहे हे सगळं तूच मुद्दामून केलं असेल, दुसरं कोणीच करू शकत नाही या घरात. आता इकडे त्यावर ती बोलत असते, अहो असं काय करताय, मी का करेल असं? त्यावर तिकडे मालती बोलते, गप्पा बस राणी, तू हे सगळं मला माहिती आहे, हे तूच केलं असेल आहे ना. अगं तरी मी तुला काल सांगितलं होतं की आता तुझा वेंधळेपणा बंद कर. त्या दिवशी दूध घातलं, काल मला पाडलं, आज उर्मिलाला पाडलं, अगं तुझं मनात काय आहे तरी काय? त्यावर आता इकडे ती बोलत असते, अहो खरंच मी असं काहीच नाही केलंय. त्यावर इकडे ती बोलते, तूच पाणी घेऊन गेली होतीस ना इंद्राला? त्यावर ती बोलते, पण मी पाणी सांडवलेलं नाहीये. त्यावर इकडे आबा बोलतात, हे बघा मालती, आता नाही ते आरोप प्रत्यारोप करण्याचा वेळ नाहीये, तुम्ही आधी तिला हॉस्पिटलमध्ये न्या बरं. त्यावर इकडे तनिषा बोलते, हो थांबा, मी फोन लावते हॉस्पिटलमध्ये. आणि तिकडे ती लगेचच ते हॉस्पिटलमध्ये जातात. इकडे हॉस्पिटलमध्ये आल्याबरोबर आता इकडे राणी जी असते रडत असते. त्यावर आता इकडे आतमधून नर्स वगैरे येत असतात. त्यावर आता इकडे डॉक्टरांना विचारत असते तनिषा, काय झालंय, बाळ आणि हे दोघेही सेफ आहेत ना? त्यावर आता इकडे त्या बोलत असतात, नाही आता आम्हाला काहीच त्यांची कंडिशन सांगता येणार नाही. त्यावर आता इकडे राणी ला बघून इकडे मला जाते आणि बोलते, काय हे सगळं तू मुद्दामूनच केलं ना, मला चांगलंच माहिती आहे. मला तरी उर्मिला आधीपासून म्हणत होती की या राणीला माझं बाळ नकोय, पण मी तिच्यावर विश्वास नाही ठेवला, मी तुझा भाग घेतला. कारण
मी चुकली आणि काय हे सगळं तू मुद्दामून केलंस ना, तिचं बाळ वाचायला नकोय म्हणून, म्हणजे तिच्या बाळाला मारून स्वतःचं या घराला वारस द्यायचंय, हे सगळं असाच प्लॅन आहे तुझा. आता इकडे नाही ते आरोप मालती इकडे राणीवर करत असते. इकडे राणी रडत रडत सांगत असते, अहो मॅडम खरंच मी हे सगळं नाही केलंय, माझ्यावर विश्वास ठेवा. तरी सुद्धा कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही. आता इकडे त्यावर आबा बोलतात, मालती हे हॉस्पिटल आहे आणि तुम्ही कसले आरोप करते तिच्यावर, काही पण काय बोलत आहेत. आता इकडे इंद्रा सुद्धा बोलत असतो, अगं आई तू अशी काय करतेयस, अगं राणीवर विश्वास ठेव, ती खरंच असं काहीच करणार नाही मुद्दामून वगैरे. त्यावर आता इकडे मालती बोलते, अरे इंद्रा तू अजून किती तिची बाजू घेणार आहेस, अजून तिच्या किती पाठीशी घालणार आहेस, अरे कधीतरी तिचा चूक मान्य कर की. त्यावर आता इकडे तनिषा बोलते, अगं राणी तूच गेली होतीस ना इंद्रासाठी पाणी घेऊन. त्यावरती बोलत असते, हो पण मी पाणी सांडवलेलं नाही. आता इकडे कोणीच काही ऐकत नाही. आता इकडे रत्नाई रडत असते. इकडे मालती बोलते, अहो तुम्ही असं काय रडताय बहिणी, जर तुम्हीच असं खचून केलं तर उर्मिलाने कोणाच्या तोंडाकडे बघायचं, आम्ही काय करायचं. आता इकडे राणी तिथे बाकावर बसते आणि इकडे रडत असते. त्यावर इकडे इंद्रा तिला धीर देण्याचा प्रयत्न करतो. इकडे आबा येतात आणि बोलतात, काय झालंय. आता इकडे त्यावर ती बोलते, आबा सगळं काहीतरी वेगळं विस्कटलंय. अहो मी म्हणजे सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते की मी हे सगळं केलेलं नाहीये. अहो त्या दिवशी म्हणजे कालसुद्धा मी मॅडमला मुद्दामून पाडलेलं नाही आणि आजसुद्धा मी पाणी सांडवलेलं नाही, तरीसुद्धा माझ्यावर कोणीच विश्वास ठेवत नाहीये. अहो सगळं काही विस्कटल्यासारखं वाटतंय, सगळं काही घडी बंद पडल्यासारखी वाटतेय. मला कळत नाहीये आबा मी काय करू आणि काय नाही. आणि मी हे सगळं काही विचारही करत नाहीये, माझ्या असा विचारही येत नाही, तरीसुद्धा हे सगळं माझ्या भोवताल का घडत आहेत ना, मला हे कळतच नाहीये. आता असं राणी आबाला सांगण्याचा प्रयत्न करत असते. आता तितके तिकडे डॉक्टर येतात आणि बोलतात की कोणीतरी एक बाई या आतमध्ये. आता इकडे त्यावर तनिषा बोलते, थांबा मी जाते, आणि आतमध्ये जाते ती. आता इकडे आतमध्ये गेल्याबरोबर इकडे ती बघते तर काय, इकडे उर्मिला काहीतरी ॲपल खात असते आणि आता इकडे तनिषा बोलते, वाह फर्स्ट क्लास अमेझिंग ॲक्टिंग केली असतो. आणि आता इकडे या दोघीही मस्तपैकी छान एन्जॉय करत असतात. आता इकडे हा तर सगळा भाग इथे संपतो. पण आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे राणीजी बोलत असते इंद्राला, हे बघा सर मला तरी वाटतंय ना हे सगळं कोणीतरी मुद्दामून हे घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मला नाही वाटत की हे सगळं कोणी म्हणजेच हे सगळं आपोआप घडत असेल. आता असं म्हणल्याबरोबर इकडे इंद्राला सुद्धा प्रश्न पडतो की हे सगळं कोण करत असेल. तर आता प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटते, इकडे राणी आणि इंद्रा शोधून काढेल का. आणि आता दुसरीकडे उर्मिला बोलत असते, मी या घरात राहू शकणार नाही, जिथे राणी असेल तिथे मी राहू शकणार नाही, माझ्या बाळाला धोका आहे. तर प्रेक्षकांनो हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.